नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण काढणार आहोत गौरी गणपतीची रांगोळी। 9 ते 1 थेंबांची रांगोळी आहे। सुरुवातीला आपण थेंब काढून घेऊया। असे 9 थेंबांची आपण एक लाईन काढून घेतली। आता त्याच्या आजूबाजूला एक एक थेंब सोडून आपण 7 थेंब काढून घेऊ। आता वरती पण तशीच येणार। सात थेंबांचीच लाईन वरती पण येणार। आता ह्यात खाली जे थेंब काढले त्याचे पण आजूबाजूला आपण थेंब सोडून द्यायचे, एक एक थेंब सोडून द्यायचा। आता 7 नंतर 5 थेंब येतील। आता 3 थेंब येणार। आणि मग मध्ये एकच थेंब येईल। अशा पद्धतीने आपण 9 ते 1 हे थेंब काढून घेतलेले आहेत। आता आपण रांगोळी काढायला सुरुवात करू। आता जे मधले जे 9 थेंब आहेत त्याच्यातल्या शेवटचे जे 3 थेंब आहेत त्यातील मधला थेंब आपण सोडून द्यायचा आणि जे 2 थेंबांवरती आपल्याला दिवा काढायचा आहे। आजूबाजूचे 2 थेंबांवरती दिवा काढायचा। असं गोलाकार घ्यायचा, दोन्ही बाजूला घ्यायचा पण। त्या साईडला पण आपण तसंच करायचं। आणि खाली असा दिव्यासारखा आकार तयार करायचा। इथे पण तसंच करायचं आहे आपल्याला। आणि बाजूचा जो त्याच्यावरती जी लाईन आहे त्याच्या बाजूचा थेंब सोडून द्यायचा आहे। सुरुवातीचा जो थेंब आहे तो सोडून द्यायचा आणि इथे ज्योत काढायची आपल्याला, दिव्याची ज्योत। अशा पद्धतीने आपण 2 दिवे काढून घेतलेले आहेत। आता वरची जी लाईन आहे 5 थेंबांची जी लाईन आहे तिच्यावर आपण रेष मारून घेऊ आणि त्या ठिकाणी आपल्याला गौरी पूजन नाव लिहून घ्यायचे आधी।
आता गौरीपूजन हे नाव आपण लिहून घेतलेले आहे. आता खाली जे 3 थेंब उरलेले आहेत ते आणि जो सर्वात खाली एक थेंब आहे तो असं आपण त्याला असं जोडून घ्यायचं आहे चौकोन आकाराचा. आता हे चौकोनात आपण सुंदरसा कलर टाकून घेऊ. आता आपण त्या ठिकाणी 3 पावलं काढून घेऊ. अशा पद्धतीने आपण 9 ते 1 थेंबांची गौरी गणपतीची रांगोळी काढलेली आहे. माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली? जर ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा. आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ह्या चॅनलवरती अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या बघायला मिळतील. थँक्यू.